Audio Jungle. ठीक आहे. तर बघा आजच्या लेक्चरमध्ये आता पाहणार आहे आपली पुढचे सेक्शन कोणते सेक्शन. क्वार्टर सर्कलपर्यंत झाला आपला, बरोबर आहे. क्वार्टर सर्कलपर्यंत झाला ना. ठीक आहे. आज पाहणार आहे आपण ट्रायंगल. ट्रायंगल सेक्शन माहिती आहे तुम्हाला. ट्रायंगलचे डायमेन्शन काय असतात, बेस आणि हाईट. आता बघा मोमेंट ऑफ इनर्शिया जो असतो याचा, तर Ix मी तुम्हाला सांगितले होते किती फॉर्म्युले, BH³/36 आणि मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट y ॲक्सिस Hb³/48. ठीक आहे. मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट x ॲक्सिस आणि अबाउट y ॲक्सिस. ठीक आहे. हे दोन फॉर्म्युले बघा. आता या दोन फॉर्म्युल्यावरती आपल्याला काय करायचं आहे, न्यूमेरिकल घ्यायचं आहे. त्यानंतर मी तुम्हाला सांगेल की 3 सेक्शन घेतले होते आपण, बरोबर आहे. एक सेंट्रॉइडचा, एक बेसचा आणि एक वर्टेक्सचा ऑनलाईन लेक्चरमध्ये. तर ते पुढे सांगतो मी. ठीक आहे. 2 फॉर्म्युले समजले. मोमेंट ऑफ इनर्शिया ट्रायंगलचा BH³/36 आणि Hb³/48. बघा नंबर लक्षात ठेवा. सर्कलचा किती आहे, π/64. ठीक आहे. रेक्टँगलचा 12, ट्रायंगलचा 36 आणि 48 लक्षात राहते. त्यानंतर क्वार्टर सर्कलचा किती होता, 0.055 r⁴ क्वार्टर सर्कलचे दोन्ही. तर ठीक आहे. ट्रायंगलचा घ्या न्यूमेरिकल एक. फाइंड मोमेंट ऑफ इनर्शिया, फॉर ट्रायंगुलर सेक्शन having base 60 mm and height 80 mm. ओके. तर बघा सर्वप्रथम आपल्याला काय करायचं आहे, न्यूमेरिकलमध्ये जे दिलेलं आहे ते लिहायचं. त्यालाच म्हणतो आपण गिवन डेटा कॉमा द्यायचा पुढं. या प्रॉब्लेममध्ये काय दिलेलं आहे, सेक्शन कोणता आहे, ट्रायंगुलर सेक्शन. त्याचा बघा बेस दिलेला आहे आपल्याला. बेस कॅपिटल B इज इक्वल टू किती दिला आहे, 60 mm. त्यानंतर दिलेला आहे हाईट कॅपिटल H इज इक्वल टू 80 mm. आता आपल्याला सिम्पली काय सांगितलेलं आहे, मोमेंट ऑफ इनर्शिया फॉर ट्रायंगुलर सेक्शन. असं काय मेन्शन केलं आहे का, मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट x ॲक्सिस काढा किंवा y ॲक्सिस. जेव्हा तुम्हाला मेन्शन केलेलं नसेल त्यावेळेस तुम्हाला दोन्ही मोमेंट ऑफ इनर्शिया कॅल्क्युलेट करायचे आहेत. ठीक आहे. त्यामुळे खाली लिहायचं, फर्स्ट टर्म मोमेंट ऑफ इनर्शिया MI @ टाकायचं अबाउट x ॲक्सिस. ठीक आहे. आता काय लिहिणार आपण, Ix इज इक्वल टू फॉर्म्युला आहे आपल्याकडे काय होता, BH³
36 बरोबर आहे. आता याच्यामध्ये व्हॅल्यू ठेवा आणि कॅल्क्युलेट करा. बीची व्हॅल्यू आहे 60 इंटू एचची व्हॅल्यू आहे 80चा क्यूब अपॉन 36. बघा याची व्हॅल्यू किती येते, कॅल्सीमध्ये कॅल्क्युलेट करा. एट पॉइंट 8.53 इंटू 10⁵ युनिट सांगा. युनिट बघा, बेसचं युनिट MM आहे, हाईटचं युनिट MM आहे, म्हणजे याचं युनिट काय राहणार आहे mm⁴. ओके, हे झालं मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट एक्स ॲक्सिस. आता सिमिलरली आपल्याला काय करायचं आहे, मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट कोणता ॲक्सिस, वाय ॲक्सिस. सेकंड नंबर MI अबाउट वाय ॲक्सिस. y इज इक्वल टू काय फॉर्म्युला आहे, HB³ अपॉन 48. बघ 2 मिनिट समोर लक्ष द्या, नंतर लिहून घ्या. आता एचची व्हॅल्यू किती आहे 80 इंटू बीची व्हॅल्यू आहे 60चा क्यूब अपॉन 48. आता कॅल्क्युलेट करा किती 3.845 mm⁴ IY. सोपं आहे, समजलं. गुड, घ्या लिहून. हा बघा पुढचा सेक्शन आहे आपला सेमी सर्क्युलर सेक्शन. आता सेमी सर्क्युलर सेक्शन कसा असतो, सेमी सर्क्युलर सेक्शनलाच आपण काय म्हणतो, हाफ सर्क्युलर सेक्शन. ही जी असते ते काय असते तुमची रेडियस R बरोबर आहे, आणि हा बेसचा टोटल डायमीटर D. सेमी सर्कलचे 2 मोमेंट ऑफ इनर्शिया असतात. आता याच्यामध्ये बघा काय म्हणतो सिमेट्रिक आहेत का सेक्शन, म्हणजे वाय ॲक्सिसला जर आपण डिवाईड केलं 2 याच्यात तर 2 पार्ट बनतात, पण एक्स ॲक्सिसच्या आपण 2 पार्ट इक्वली पडता का, नाही. त्यामुळे हे कोणता आहे आपला सिमेट्रिक येणार नाही. आता याचा IXXचा फॉर्म्युला काय लिहिला होता आपण, IXXचा 0.11 R⁴, 0.11 R⁴. आणि मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट वाय ॲक्सिसचा काय होता π/128 इंटू D⁴ किंवा π/8 इंटू R⁴. या दोन्हीपैकी एक फॉर्म्युला कोणताही ध्यानात ठेवा. ठीक आहे, 128 ध्यानात ठेवायला सोपं आहे जरा, मग कन्फ्युजन होणार नाही तुमचं. हे 2 फॉर्म्युले एक्स ॲक्सिस भोवती इम्पेरिकल रिलेशन आहे डायरेक्टली 0.11 इंटू R⁴, आणि वाय ॲक्सिस भोवती मोमेंट ऑफ इनर्शिया काय त्याचा π/128 इंटू कॅपिटल D⁴. ठीक आहे, हे झालं सेमी सर्कलसाठी. समजलं. तर घ्या यावरती एक न्यूमेरिकल घ्या. फाइंड मोमेंट ऑफ इनर्शिया फॉर सेमी सर्क्युलर सेक्शन having diameter किती घेता डायमीटर. कालची एक पण व्हॅल्यू रिपीट व्हायला नाही पाहिजे. याला विचारू आपण, हा गरीब दिसत आहे. हां तू सांग किती घ्यायचा डायमीटर, तुझ्या मनानं कोणतीही संख्या सांग, 100 आणि 200च्या मधातली.
120. बरं, डायमीटर 120 mm. ठीक आहे. बघा, गिवन डेटामध्ये तुमची व्हॅल्यू लिहा. गिवन डेटा व्हॅल्यू आहे तुमची डायमीटरची किती, 120. म्हणजे रेडियस किती येईल, 120च्या अर्धी 60. ठीक आहे. तर आता IXX म्हणजे मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट एक्स ॲक्सिसचा फॉर्म्युला आहे 0.11 इंटू r⁴. आर किती आहे आपला, 60⁴. बघा किती येते. सेम वाय ॲक्सिससाठी कॅल्क्युलेट करा. π/128 इंटू डीची व्हॅल्यू आहे 120, 120⁴. दोन्ही व्हॅल्यू mm⁴ मध्ये येतील. कॅल्क्युलेट करा. एक्सची का 1.426 mm⁴. ओके. इकडे 5.10⁶. 5.08 इंटू 10⁶. ठीक आहे. लिहून झालं. पॉज कर. पॉज करता येईल ना. करू दे. बघा, पॅरलल ॲक्सिस थेरममध्ये आपण मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट एक्स ॲक्सिस आणि वाय ॲक्सिस फक्त बघत होतो. ठीक आहे. आता आपल्याला मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट बेस, ॲपेक्स किंवा काही डिस्टन्स असतं ना, तर त्याचा कॅल्क्युलेट कसं करायचं, त्यासाठी आपल्याला पॅरलल ॲक्सिस थेरम यूज करावा लागतो. ठीक आहे. आता बघा, पॅरलल ॲक्सिस थेरम तुम्हाला सांगतो. आय सपोज AB म्हणजे एक एनी सेक्शन आहे, AB इज इक्वल टू IG प्लस AH². हे जे इक्वेशन आहे याला काय म्हणतो आपण, पॅरलल ॲक्सिस थेरम. याचं डेरिवेशन वगैरे तुम्हाला काही नाही आहे. ठीक आहे. डेरिवेशन जर तुम्हाला पाहिजे असेल तर ते डायग्राम वगैरे काय डेरिवेशनचा विषय नाही, फक्त हा फॉर्म्युला ध्यानात ठेवा आणि त्याची डेफिनेशन तुम्हाला विचारली जाऊ शकते. आता बघा, डेफिनेशन हे जर तुम्हाला विचारलं थेरम सांगा, थेरम कोणाला सांगता येते का तुम्हाला या इक्वेशनवरून. आता बघा, मी सांगितल्यानंतर तुम्हाला सगळ्याला हे समजेलच. ठीक आहे. आता बघा, एक्स ॲक्सिस वाय ॲक्सिस आहे, ही एक एनी बॉडी आहे. ठीक आहे. आता ही एक कोणतीही इरेग्युलर शेपची बॉडी आहे. ठीक आहे. आता याचा सेंट्रॉइड सपोज हा पॉईंट आहे. या सेंट्रॉइडचं डिस्टन्स म्हणजे हे वाय, एक्स ॲक्सिसपासून डिस्टन्स जे आहे ते वाय आणि वाय ॲक्सिसपासून जे डिस्टन्स आहे ते एक्स. आता बघा, तुम्हाला वाटत असेल की वाय ॲक्सिसपासून डिस्टन्स मोजतो आहे तर हे वाय यायला पाहिजे. ठीक आहे. पण तसं नाही. आता वाय ॲक्सिसपासून हे डिस्टन्स मेजर करत आहे, मोजतो आहे आपण. कोणत्या ॲक्सिसवर मोजतो आहे, एक्स ॲक्सिसवर. त्यामुळे हे डिस्टन्स एक्समध्ये येतं आणि वाय ॲक्सिसवरचं जे डिस्टन्स आहे ते वायमध्ये येतं. आता सिम्पली बघा, थेरमचे डेफिनेशन बघा. मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट एनी ॲक्सिस इज इक्वल टू मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट सेंट्रॉइड ॲक्सिस प्लस, आता हा काय प्रॉडक्ट आहे कशाचा, एरिया आणि एचचा, बरोबर आहे. तर प्लस झाला प्रॉडक्ट ऑफ एरिया अँड
स्क्वेअर ऑफ परपेंडिक्युलर डिस्टन्स बिटवीन देम. आता बघा IAB म्हणजे मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट एनी ॲक्सिस इज इक्वल टू, हा जी म्हणजे काय, सेंट्रॉइड. मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट सेंट्रॉइड लिहूनच देतो खाली बघा. IAB MI अबाउट एनी ॲक्सिस म्हणजे ज्या ॲक्सिसच्या भोवती आपल्याला काढायचा आहे तो. IG म्हणजे मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट सेंट्रॉइड. त्यानंतर ए म्हणजे काय, एरिया. आणि H म्हणजे परपेंडिक्युलर डिस्टन्स बिटवीन ॲक्सिस. आता बघा डेफिनेशन काय येईल, पॅरलल ॲक्सिस लिहून नका घेऊ कोणीच, इकडे लक्ष द्या. डेफिनेशन बघा, तुला सांगायचे आता नंतर, लक्ष दे केअरफुली. तू तिघा जणांनी, तिघापैकी कोणाला विचारले नाही. मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट एनी ॲक्सिस, मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट एनी ॲक्सिस हे कशाचं चिन्ह आहे, इक्वलचं. इज इक्वल टू कशाचे इक्वल आहे, मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट काय, सेंट्रॉइड. मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट सेंट्रॉइड प्लस चिन्ह आहे तर प्लस, हा काय गुणाकार आहे कशाचा, एरिया आणि परपेंडिक्युलर डिस्टन्सच्या स्क्वेअरचा. म्हणजे काय येईल या ठिकाणी, प्लस झाला, प्लस प्रॉडक्ट ऑफ एरिया अँड स्क्वेअर ऑफ परपेंडिक्युलर डिस्टन्स बिटवीन ॲक्सिस. स्क्वेअर ऑफ परपेंडिक्युलर डिस्टन्स बिटवीन ॲक्सिस. मोमेंट ऑफ इनर्शिया, आता बघा थेरम परत सांगतो मी. मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट एनी ॲक्सिस इज इक्वल टू मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट सेंट्रॉइड प्लस product of area and square of perpendicular distance between axis. लक्षात राहील. परत एकदा सांगतो, मोमेंट ऑफ इनर्शिया किंवा तुम्हाला जर विचारलं स्ट्रेट पॅरलल ॲक्सिस थेरम, काय लिहिणार तुम्ही, पॅरलल ॲक्सिस थेरम कॅन बी डिफाईन ॲज इट इज मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट एनी ॲक्सिस इज इक्वल टू मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट सेंट्रॉइड प्लस product of area and square of perpendicular distance between axis. लक्षात राहिलं, समजलं. आता कोण सांगेल एक जण या, कोणी पण या समोर येऊन सांगायचं. सांगता येईल, हां इकडे बघून सांगायचं, काय प्रॉब्लेम नाही. कोण सांगेल, सांगतो तू, ट्राय तर कर. एकदा परत सांगतो ठीक आहे. मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट एनी ॲक्सिस इज इक्वल टू मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट सेंट्रॉइड प्लस, आता पुढं बघा प्रॉडक्ट आहे, प्रॉडक्ट ऑफ म्हणजे गुणाकार, प्रॉडक्ट ऑफ एरिया अँड कशाचा, परपेंडिक्युलर नाही स्क्वेअर आहे त्याचा, product of area and square of perpendicular distance between axis. लक्षात राहील. परत सांगू एकदा, याद ऐसे ही करो तुम, अभी ऐसे ही याद रहता है. ये देखो टर्म यहाँ पे है ना, ये टर्म देखो. परत एकदा सांगतो, मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट एनी ॲक्सिस इज इक्वल टू मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट सेंट्रॉइड प्लस product of area and square of perpendicular distance between axis. लक्षात राहील. चला या एक जण कोणी, चल मोमेंट ऑफ मोठ्यानं. मोमेंट ऑफ इनर्शिया एक्स ॲक्सिस अबाउट एनी ॲक्सिस इज इक्वल टू प्लस, काय प्लस कुठे आहे, आय जी म्हणजे मोमेंट ऑफ सेंट्रॉइड हां
प्लस product of हां area एरिया and अँड स्क्वेअर ऑफ square of परपेंडिक्युलर डिस्टन्स बिटवीन ॲक्सिस. ठीक आहे, व्हेरी गुड. बस आणखी कोण सांगेल परफेक्ट? हां ये रे सांग. परत एकदा सांगतो, माझ्यानंतर कोणी एक जण सांगा, म्हणजे व्यवस्थित सांगा. मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट एनी ॲक्सिस, मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट एनी ॲक्सिस इज इक्वल टू मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट सेंट्रॉइड प्लस product of area and square of perpendicular distance between axis. लक्षात राहिलं? आता या एक जण पटकन या. चल ये. हाँ. Moment of inertia about any axis is equal to moment of inertia about centroid plus product of area and square of perpendicular to distance between any axis. okay, between axis. Very good, clap. ठीक आहे. तर हा होता आपला पॅरलल ॲक्सिस थेरम. लक्षात राहील? ठीक आहे. हे इक्वेशन ध्यानात ठेवा, तुम्हाला MCQजमध्ये वगैरे देऊ शकतात इक्वेशन. ठीक आहे. आता यावरून बघा, आपल्याला तुम्हाला एक सेक्शन सांगतो मी. आपला जो ट्रायंग्युलर सेक्शन आहे, याचा बेस असतो B, हाईट H. ठीक आहे. आता याचा सेंट्रॉइड मला सांगा. जसं सर्कलचा सेंट्रॉइड कुठं येत होता? त्याच्या सेंटरला. रेक्टँगलचा त्याच्या सेंटरला. तसं ट्रायंगलचं सेंटरला येईल का? सेंट्रॉइड म्हणजे काय? तर सेंटर त्याचा. आता बघा, याची हाईट H आहे आणि याचा सेंट्रॉइड जो आहे तो वरच्या साईडपेक्षा इथं खाली येत असतो. याला म्हणतो G पॉईंट. आणि हे डिस्टन्स किती असतं माहिती आहे का? तर टोटल जर हाईट H असेल तर हे डिस्टन्स बेसपासून असतं h/3. किती? h/3. आता हे डिस्टन्स जर h/3 असेल तर इथून डिस्टन्स याच्यापर्यंत म्हणजे ॲपेक्सपर्यंत डिस्टन्स किती राहिले? बघा, बेसपासून किती झालं हे डिस्टन्स? h/3. टोटल किती आहे? h. Hमधून जर h/3 मायनस केला तर किती राहील? एका Hमधून h/3 जर मायनस केला आपण 2h/3. ठीक आहे. आता बघा, तुम्हाला मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट सेंट्रॉइड म्हणजेच IG माहिती आहे. हे बा, IGचा फॉर्म्युला काय? एक्स ॲक्सिस आहे BH3/36. हे पा, IGचा फॉर्म्युला काय? BH3/36. आता आपल्याला जर तुम्हाला विचारलं की बेसला काढा, मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट बेस. आता बघा, या ठिकाणी आपण पॅरलल ॲक्सिस थेरम वापरू शकतो. बघा, हा ॲक्सिस म्हणजे कोणता झाला आपला? AB. आलं लक्षात? हा ॲक्सिस कोणता झाला? G. आणि परपेंडिक्युलर डिस्टन्स किती झालं? h/3. ठीक आहे. याचा एरिया काढू शकतो आपण. ट्रायंगलचा एरिया काय? B × H. हाफ इंटू B × H. गुड. आता बघा, पॅरलल ॲक्सिस थेरम आपल्याला काय यूज करायचा आहे? तर त्याच्या अगोदर आपण काय करू? एरिया काढून घेऊ. हाफ इंटू B × H हा झाला एरिया. त्यानंतर H म्हणजे डिस्टन्स जे आहे, H म्हणजे परपेंडिक्युलर डिस्टन्स किती आहे दोन ॲक्सिसमधलं? h/3. ठीक आहे. आता बघा, आपण या ठिकाणी पॅरलल ॲक्सिस थेरम यूज करू शकतो. IAB इज इक्वल टू, सांगा फॉर्म्युला, IG + AH²
आता बघा आय जीची व्हॅल्यू काय, बी एच क्यूब अपॉन 36 प्लस एरिया काय 1/2 इंटू बी इंटू एच, 1/2 इंटू बी इंटू एच. त्यानंतर एचची व्हॅल्यू किती आहे, h/3. h/3चा स्क्वेअर जर केला आपण तर काय येईल, h² अपॉन 3चा स्क्वेअर किती 9. बघा म्हणजे काय येईल इथं या ठिकाणी h² अपॉन 9. आलं का लक्षात. h/3चा स्क्वेअर जर केला आपण तर hचा स्क्वेअर 3चा स्क्वेअर, hचा स्क्वेअर h², 3चा स्क्वेअर 9, 3 त्रिक 9. आता बघा या ठिकाणी कॅल्क्युलेशन करा. इथे एक बी आहे, इथं h² आहे आणि इथला एक h आणि इथले 2 h, किती झाले h 3 म्हणजे h³ झाला. आणि इथे बी एकटाच आहे आणि 9 आणि 2, 9 दोन्ही 18 म्हणजे काय येईल या ठिकाणी BH³ अपॉन 36 प्लस BH³ अपॉन 9 दोन्ही 18. आता या दोन्हीचे ॲडिशन करा, किती येते बघा. कॅल्सीमध्ये करू शकता का तुम्ही. क्रॉस मल्टिप्लिकेशन कुठं आहे, ॲडिशन आहे ते. बेस सारखा आहे का दोन्हीचा, प्लस बेस सारखा आहे का. इकडे 36 आहे, इकडे 18 आहे, म्हणजे ॲडिशन होईल का याचे. काय करावं लागेल तुम्हाला त्यासाठी, बेस दोन्हीचा सारखा करावा लागेल. बेस सारखा कसा करणार, इथे 36 आहे, इकडे 18 आहे, 18 दोन्ही म्हणजे ह्या दोन्हीला जर आपण 2 मल्टिप्लाय केलं तर काय येईल इथं 2BH³ अपॉन 36 आणि इकडे 36 ऑलरेडी आहे म्हणजे दोन्हीचे ॲडिशन करता येईल आपल्याला. समजते. म्हणजे काय येईल या ठिकाणी, बेस जर सारखा नसेल तर याचे ॲडिशन होत नाही. त्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, एक तर दोन्हीचा बेस करावा लागेल किंवा मग एक क्रॉस मल्टिप्लिकेशन करावं लागेल. क्रॉस मल्टिप्लिकेशन करणं सोपं आहे की बेस सारखा करणं सोपं आहे. इकडे 36 आहे, इथे 18, 18 दोन्ही 36 म्हणजे 18ला जर 2 मल्टिप्लाय केलं तर बेस सारखा होतो. म्हणजे वरती न्यूमरेटरला पण 2 गुणायचं आणि बेसला पण 2 गुणायचं. ठीक आहे. म्हणजे काय येईल या ठिकाणी, हा एरियाच्या बाहेर चालला का आपल्या, कुठपर्यंत इकडे का, हे झालंय ना. पाठ झालं ना तुम्हाला आता काय. हां आता बघा इथे काय येईल BH³ अपॉन 36 प्लस 2 मल्टिप्लाय करू दोन्ही येईल म्हणजे काय येईल 2BH³ अपॉन 36. आता 36 कॉमन झालं, 36ला 36 कॉमन लिहू आपण. आता एक BH³ आणि इथं 2 BH³, किती BH³ झाले 3 BH³ बरोबर आहे. आता 3 याला भाग जातो का, 3 36ला भाग जातो का नाही. बघा 3 1 3, 3 1 3, 3 दोन्ही 6 म्हणजे काय आला आपला फॉर्म्युला BH³ अपॉन, ते फॉर्म्युलेमध्ये लिहून दिलं होतं मी BH³ अपॉन 12. कसं आलं ते समजलं का. बघा याचे डेरिव्हेशनची गरज नव्हती, फक्त मी तुम्हाला पॅरलल ॲक्सिस थेरम काय असतो त्याचं इम्प्लिमेंट कसं करू शकतो यासाठी मी तुम्हाला हे सॉल्व करून दिलं. ठीक आहे, समजलं. ठीक आहे, लिहून घ्या. आता तुम्हाला पॅरलल ॲक्सिस थेरमचा वापर करून तुम्हाला मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट वर्टेक्स काढायचा आहे. काय काढायचं आहे, वर्टेक्स. आता वर्टेक्समध्ये परपेंडिक्युलर डिस्टन्स किती येईल, किती येईल डिस्टन्स, परपेंडिक्युलर डिस्टन्स 2h अपॉन 3 म्हणजे स्मॉल hच्या ठिकाणी किती घेणार तुम्ही 2h अपॉन 3. करता येईल का, हे लिहून घ्या अगोदर, हे लिहून घ्या. हां आता बघा, आता तुम्हाला मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट वर्टेक्स कॅल्क्युलेट करायचा आहे. परपेंडिक्युलर डिस्टन्स आहे त्यात 2h/3, एरिया तर ऑलरेडी आहेच आपल्याकडे. एचची व्हॅल्यू फक्त चेंज होईल. एचची व्हॅल्यू काय येईल या ठिकाणी, h/3च्या ठिकाणी 2h/3
सेम फॉर्म्युला यूज करायचा पॅरलल ॲक्सिस थेरम. आय जी प्लस ए एच स्क्वेअर, एचच्या ठिकाणी किती येईल इथं बघा, 2h/3चा स्क्वेअर काय येईल, 2चा स्क्वेअर 4, एचचा स्क्वेअर एच स्क्वेअर 3चा स्क्वेअर 9, म्हणजे काय येईल 4h²/9. आता बघा, आता या ठिकाणी काय येईल सांगा, बी एच आणि एच स्क्वेअर म्हणजे बी एच क्यूब तसाच राहील, बी एच क्यूब. आता बघा हा 2 आहे, इकडे वरती 4 आहे, भाग जातो, बे एक बे बे दोन्ही 4. आता काय राहिलं 2/9 म्हणजे 2bh³/9. आता बघा इकडे 36 आहे, इथे 9 आहे. बेस समान करायचा असेल तर 9ला कितीनं मल्टिप्लाय करावं लागेल, 9 चौक 36 म्हणजे त्या टर्मला कितीनं मल्टिप्लाय करावं लागेल, 4नं. म्हणजे काय येईल या ठिकाणी bh³/36 प्लस 4नं जर मल्टिप्लाय केलं, 4 दोन्ही 8 bh³/36. आता बघा 36 कॉमन आहे आणि bh³ पण कॉमन आहे. इकडे काय करू, 36 कॉमन घेऊ अगोदर. आता इकडे किती bh³ आहे, काही नाही म्हणजे 1 bh³ आहे. इकडे 8 bh³, 8 आणि 1 9 bh³. आता 9नं 36ला भाग जातो का बघा, 9चा पाडा येतो कोणाला, 9 चौक 36 म्हणजे काय राहील या ठिकाणी bh³/. आलं, कसं आलं समजलं. तर बघा ट्रायंगलचे 3 फॉर्म्युले आपण काढलेले आहेत. काय याच्यात नाही, कुठपर्यंत दिसते, 36 पर्यंत दिसते का, इथे काय येईल या ठिकाणी bh³/4. त्याचं कसं करायचं, तर पाठवून दे ना, कोणाच्या आपल्या उघडंच आहे ते. कोणत्या रूममध्ये सांगायचं. आता बघा ट्रायंगलचे आपण 3 मोमेंट ऑफ इनर्शिया पाहिले. हा अबाउट बेस, हा अबाउट सेंट्रॉइड आय जी आणि हा अबाउट वर्टेक्स. बघा आय जी म्हणजेच IXX काय फॉर्म्युला होता, bh³/36. ठीक आहे. त्यानंतर आय बेस बघितला आपण, बेसचा फॉर्म्युला काय होता bh³/12. लक्षात घ्या बेस 12 असं लक्षात ठेवा, बेस 12. हां, त्यानंतर आय वर्टेक्स bh³/4. हे 3 पाहिलेले आहेत. बघा डायरेक्टली तुम्हाला क्वेश्चन असा विचारला जाऊ शकतो की बेस एवढा दिलेला आहे आणि हाईट त्याची तेवढी दिलेली आहे, त्यानंतर तुम्हाला मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट वर्टेक्स कॅल्क्युलेट करा, बेस कॅल्क्युलेट करा किंवा सेंट्रॉइड. कोणताही प्रॉब्लेम दिला तर फॉर्म्युला तुमच्याकडे आहे, तुम्ही सॉल्व करू शकता. आणि वाय ॲक्सिसचा काय सांगितलं होतं, IY HBQ/48. ट्रायंगलचे हे 4 फॉर्म्युले आहेत. या 4 फॉर्म्युल्यावरती प्रॉब्लेम घेऊया आपण. ठीक आहे, 36, 12, 4, 48. ठीक आहे, घ्या बरं लिहून घ्या. वाच कर. हां घ्या न्यूमेरिकल एक. फाइंड
find moment of inertia, find moment of inertia for triangular section, for triangular section, triangular section having its base 150 mm and height 210 हां कुठपर्यंत झालं? सेक्शन having its base 150 mm and height 210 mm about खाली एक नंबर लिहा about centroid, second number base, third number vertex oblique apex पण म्हणता किंवा vertex. ठीक आहे. तर बघा तुमच्याकडे इनपुट दिलेलं आहे, बेस दिला आहे कॅपिटल B 150 mm, हाईट कॅपिटल H दिलेला आहे 210 mm. तुम्हाला कॅल्क्युलेट करायचं आहे मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट सेंट्रॉइड ॲक्सिस म्हणजेच IG. त्यानंतर मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट बेस फॉर्म्युला आहे तुमच्याकडे, बेस आणि वर्टेक्स. हे 3 फॉर्म्युले ठेवा, 3 मोमेंट ऑफ इनर्शिया कॅल्क्युलेट करा. किती वेळ लागेल? किती? 0 मिनिट. 0 मिनिटात करा सॉल्व. की सोडवून द्यावं लागेल? समजलं की नाही? हे 3 फॉर्म्युले वापरा, BH दिलेला आहे आणि कॅल्क्युलेट करा. फर्स्ट अबाउट सेंट्रॉइड IG BH³ upon 36 is equal to second हाँ 1 नंबर सेंट्रॉइड नाही होते 3 एकदाच. अबाउट बेस I बेस BH³ upon 12 आणि तिसरा वर्टेक्स. बघा कॅल्क्युलेट करा, इझी आहे. फक्त व्हॅल्यू ठेवायच्या B आणि Hच्या. फर्स्ट सांगा 3.85 7 mm/4 बेस. हाँ 1.15 8 mm/4 ओके. तीसरा 8437 किती डिफरन्स? 3.47 ओके. 8 mm/4 ओके. समजला? अशा प्रकारे आपला मोमेंट ऑफ इनर्शियाचं जवळपास संपत आलेला आहे. बाकी